नमस्कार, वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज दुर्गा सप्तशतीच्या 8व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. श्री चामुंडा विजयते. अध्याय 8. ध्यान. सातरंगी आरुणी शोभा देवी त्रिनेत्री करुणामयी खड्गबाण पाशांकुश हाती कल्याणी सतत स्मरा. ओम. ऋषी म्हणाले, चंडदैत्यास मारोनी मुंडालाही विनाशुनी. त्यांच्या प्रचंड सैन्याला कालीने लढून मारिले. संतापाने निशुंभाने पाहुनी हा पराभव. उरल्या समग्र सैन्याला त्याने आज्ञापिले झडी. 86 आयुधायुधा शुभांनी धाडिले रणी. 84 कंबू नायका सैन्य सज्ज करून या. शूरकुलीन सैन्याला शतार्ध कोटी बोलावनी. धौमाद्री शत्र वीर सेनापती पाचारिले. कालका द्रहुदा मौर्या कालकेय तसे पहा. युद्धाला सज्ज होऊन निघाले वीर झुंजण्या. अशा आज्ञा देता त्यांना स्वतः शुंभ निघे तदा. कोटी कोटीत सैन्यासह प्रस्थान ठेवूनी रणी. असुरांची जमली सेना पाहून धनु ताडित. देवी प्रत्यंच्या टनत्कारांनी भयभीत त्रैलोक्य चाहले. हे राजा देवीचा सिंह रणात गर्जत राहिला. घंटा नादे टनत्कारांनी देवी चिथावते तया. प्रत्यंच्या नादे घंटा नादे सिंहाच्या गर्जनेमुळे. अकस्मात प्रकटली काली विक्राळ पसरुनी मुखे. असुरांनी रणभेरींनी काली घेरले असे. चंडिकेला शार्दूलाही वेढून क्रोधपूर्वक. राजा देवरक्षणाला दैत्य विनाशास्तव. त्रिमूर्ती स्वरूपा शक्ती देवी पाठी उभारली. ज्या देवीचे जसे रूप तशी शक्ती तिची असे. ते रूप घेऊन ती देवी रणी उतरते. हंसांनी विमाने नेली ब्रह्मामूर्ती सुरक्षित. अक्षसूत्र कमंडलू घेऊन शक्ती सोडली. महादेवीची दिव्य शक्ती नदीवर स्वार होऊनी. शूळ नाग कंकण हाती मस्तकी चंद्र रेखुनी. मोरावरी बसे देवी कुमारी रूप घेऊनी. अंबिका येतये ठाई असुरांना वधावया. विष्णू माया तिथे आली गरुडावर बैसूनी. शंखचक्र गदा पद्म आयुधांनी सज्ज होऊनी. वराह रूप अवतारी श्री शक्ती येत्या स्थळी. अजस्र सुकर रूपांनी रणात उतरली तदा. नृसिंह केसरी शक्ती नरहरी देवी सदेतसे. रागे ती हालविता मान भयाने गळती तारका. वज्र घेऊन या हाती इंद्र शक्ती निघे तिथे. गजेंद्रावरी आरूढ सहस्राक्ष प्रतिमा जणू. शंभूने देवशक्तींना चंडिकेला प्रार्थिले तदा. असुरा मारुनी हे देवी देवा अभयानंद दे. दुर्गा देही तये वेळी उग्रचंडी स्फुरावली. तिच्या अघोर नादांनी विधाडे कलकलती शत. दुर्जटा महादेवाला देवी संबोधनी म्हणे. माझा दूत म्हणून जावे शुंभ निशुंभाकडे. अत्यंत अभिमानानेही गर्वानेही तसेचही. द्यावा निरोप मम त्यांना त्या सैन्यासही असा. हे असुरांनो देवांना देवेंद्रा जरी जिंकले. यज्ञाधिकार लाटोनी यज्ञभोग चिरडले. ते सारे परत देओनी यावे शरण सत्वरी. नम्रतेने सेवक व्हा माझे वा विनाशास सिद्ध व्हा. खोट्या दंभाने स्वबळे लढाल मजशी रणी. माझ्या शिवदासी तुमचे मांस फाडून खातील. कैलासपती शंभूला दूत करून गौरवी. महादेवीच्या शिवदासी शिवदूती जाहल्या तदा. शंकराने दैत्यराजाला दिधला देवी संदेश. त्याचा जळफळाट झालेला वर्णिला कात्यायनी सवे. उलटा निरोप माजोरी दैत्य देई दूताकडे. बेभान होऊनी त्याने रणी उडी टाकिली. वृष्टी हातात घेऊनी भान हरपून तो लढे. शरशस्त्र वर्षावांनी अन्य असुर झुंजती. सहज खेळवी देवी धनुसा नाद करूनी. अनेक बाण जाळींची दैत्य शक्ती विनाशिली. रणात घुसली दुर्गा त्रिशूळे मार मारित. तलवारीनं असुरांची राळ दिली उडवून. दुर्गा जाई त्या बाजूला ब्रह्माणी जलशिंपित. कमंडलूतून शत्रूंच्या तेज निर्वीर्य कारणे. माहेश्वरी त्रिशूळाने वैष्णवी चक्र घेऊनी. कुमारी नाना शक्तींनी असुर संहार मांडिते. इंद्राच्या इंद्रिशक्तींनी लाखो शत्रू समारिता.
त्याच्या रक्तनिपातांनी भुवरी वाट वाहिले. वराह शक्ती जबड्याने कित्येक वैरी मारिता. सुळक्याने मुखाच्या असुर छातीत फाडुनी. नखांनी फाडी नृसिंही गरजून रागावली तदा. शत्रू मारिया वेशाने रक्त मांस खाई तिथे. शिवदूती मारांनी भूवर असुर लोळती पहा. पडणाऱ्या किती दैत्या कालीने घास बनविले. देवी मातृका आवेशे लढल्या रणी मारुनी. शत्रू सैन्यात त्यावेळी खळबळ माजली असे. मातृसैन्य पीडिता दैत्य रणातुनी पळे. ते पाहून रक्तबीज महादैत्य उतरे रणी. त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूवरी जरी. त्यातून महादैत्य हजारो उपजती क्षणी. रक्तबीजा हाती गदा तो ऐंद्रीवर धावला. त्याला वेगे तलवारीने काली मार्गी अडविते. घायाळ झाला दैत्य देहातून रक्त सांडित. त्या रक्तप्रवाहातून कोटी दैत्य उतेजती. रक्तबिंदूतले दैत्य रक्तबीजासह झुंजती. त्यांचेही सांडता रक्त त्यातून उपजती नवे. नवजन्मित रक्तदैत्यांनी दुर्गेशी झुंज घेतली. असंख्य शस्त्रा संभारे ते मातृगणावर धावती. शस्त्राघाते पुन्हा पुन्हा रक्तबीजास लागता. भुवरी पडता रक्त असुर तेथेच जन्मती. देवी वैष्णवी चक्राने दैत्य सेना निवारिता. वाहत्या त्याच्या रक्ताने दैत्यांनी भूमी व्यापिली. कौमारी मारिते शक्ती वाराही खडग मारिते. माहेश्वरी त्रिशूळाने रक्तबीजा अडवुनी. पुन्हा रक्तबीज रक्ताने नवनवे असुर जन्मती. त्यांच्याही रक्तपातांनी नवदैत्य उपजले. अशा महादैत्य शक्तींनी देवही भयभीत जाहले. नव असुरांनी रक्तबीजाच्या सारे जगच वेढले. देवांना चिंतित बघुनी चंडिका कालीला म्हणे. चामुंडे विक्राळ वदने तवगे हुकडी बये. माझी शस्त्रमारांनी आहात जे शत्रू होतील. गळत्या रक्तासवे त्यांना मुखाने खाऊन टाकीतू. या संगरात काली तव संचार चोहीकडे. रक्त शोषून घे प्रिये शत्रू दाढेत टाकून. रक्तबीज रक्तकाली रणी पिऊन टाकिता. त्याने गदा प्रहाराने दुर्गेवर मार घातला. दैत्य गदेच्या आघाते देवी हो क्षण निश्चल. रक्तबीज देही त्यावेळी रक्तसागर वाहिला. वाहत्या रक्तधारेला काली पिऊन टाकिता. जिभांनी चाटिते रक्त रक्तबीजास पाडुनी. अवघ्या देहातील रक्त काली शोषून घेतसे. आणि त्यावेळी ते मळी शस्त्रांनी झोड उठवित. रक्तहीन झाला दैत्य मरता करुण पिव्वळे. देवांनी अतिव हर्षे आनंद कल्लोळ मांडला. हे राजा त्या रक्तापाताने दिशा रुंदावल्या मुदे. मातृगण उन्मत होऊनी जयघोषे रणी नाचले. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा रक्तबीजवध नावाचा 8वा अध्याय संपला.